त्या ठिकाणी आपण हा पंचावतार उपार केलेला आहे। आवडीपूर्वक ज्यांनी आपल्याला पाचारण करून या ठिकाणी हा सुवर्णयोग दर्शनासाठी उपलब्ध करून दिला असे देवीचंद्रजी बोराडे यांच्या निवासस्थानी हा पंचावतार उपार संपन्न होत आहे। धामणगाव येथील पंचावतार उपहार सोहळा या ठिकाणी भव्य शोभायात्रा निघालेली आहे। मी सुद्धा धामणगाव जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम।
श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री मलिकंद महाराज की जय। ओ ये या तीसरा श्री चक्रपाणी महाराज की जय। यजमान साधला श्री गोविंद प्रभु महाराज की जय। अजून एक दंडोत प्रणाम दादा। दंडोत हा डिव्हिजन बोराडे, दामणगाव येथील डिव्हिजन बोराडे यांच्या इथं पंचावतार उपार निमित्ताने त्यांनी सोहळा ठेवला आहे। आपल्या मानव पंथाचे सर्व भाविक मंडळ इथं आज 26 तारीख या निमित्ताने सगळी पंचावतार निमित्ताने दंडोत प्रणाम दादा। दंडोत प्रणाम। आपल्या धामणगाव मध्ये पहिल्यांदाच असा उपहार सोहळा होतोय। हा कशा पद्धतीने आपण आयोजन केलं, तुम्हाला कसं सुचलं हे बाबा आहेत हा बाबाने कल्पना दिली आणि सोहळा चालू असताना तुम्हाला कसं वाटतंय आता? एकदम आनंद वाटतो आणि साधू संत देखील खूप आलेले आहेत ना। हा सोहळा एक अद्वितीय आहे पहा आणि खरोखरच तुमचं भाग्य आहे। आपल्या ठिकाणी एवढे साधू संत आलेले आहेत, तुमचे चेहरे पाहूनच मलाही खूप आनंद वाटायला लागलाय। आज इथे साक्षात दत्तात्रेय प्रभू पंचावतार उपारशी करायला आले आहेत। धामणगाव श्री क्षेत्र दामणगाव येथील अर्चनाताई बोराडे, डिव्हिजन बोराडे यांनी पंचावतार महाप निमित्ताने मोठा नियोजन ठेवला आणि ते आज श्री दत्तात्रेय प्रभू पंचावतार उपार करण्याकरता इथे येत आहेत। आज आम्हाला वाटतं साक्षात दत्तात्रेय प्रभू, चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू महाराजा इथं आले आहेत जेव्हा। दंडवा तिकडे दंडवा 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 या
स्वामी श्री चक्रधर महाराज त्यांना दाय पसाई नक्कीच देतील। ज्याप्रमाणे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी लहामायसाची अक्षय तृतीया स्वीकार केली। परमेश्वर हा भक्ती आणि भावाचा भुकिलेला आहे आणि त्या भक्तीनुसार परमेश्वराने लहामायसाची पाणी स्वीकार करून अक्षय तृतीया संपन्न केली। तसंच या भक्तांची सुद्धा हा जो पंचावतार उपार आहे तो आपण स्वीकार करावा अशी स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या प्रती त्यांची प्रार्थना आहे। आणि नक्कीच परमेश्वर भक्तीचा आणि भावाचा भुकिलेला आहे। परमेश्वर त्यांची क्रिया स्वीकार करून त्यांना दाय पसाई देतील अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो। मी धामणगाव या ठिकाणी आलो होतो। हा कार्यक्रम जो आहे पंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि आता पुढच्या स्थानाकडे आपण निघालेलो आहे। दंडवत प्रणाम।